भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील गटारींची दयनीय अवस्था झाली असून या प्रभागात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता वाढली आहे। त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने प्रभागातील नगरसेविका प्रीती मुकेश पाटील यांनी याविषयी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। प्रभागातील अनेक भागातील गटारींची 5 वर्षांपासून स्वच्छता झाली नसल्याचा दावा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। तसेच सफाई कर्मचारी प्रत्यक्ष काम न करता हजेरी भरतात। नागरिकांकडून कर वसूल करून निष्क्रिय कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जातं। प्रभागातील सर्व भागात नियमित स्वच्छता करावी। स्वच्छता करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना झालेल्या कामाचा पुरावा म्हणून नागरिकांची सही घेण्याची सूचना करावी। अहवाल नगरसेवकांना सादर करावा अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। आता मी मुख्याधिकाऱ्यांना 21 तारखेला निवेदन दिलेलं होतं। या संदर्भामध्ये आमच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ती बैठक झाली। त्यांनी संबंधित जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांना त्या कामाच्या सूचना दिलेल्या आहेत। पण जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे त्यांच्या मार्फत जी काय बोलणी झालेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही आमच्याशी अशा आवाजामध्ये बोलू नका। जे विनंती करताना जर आवाज वाढतोय तर ते आता त्यांच्या स्वतःवर तो विषय घेताय तर तुम्ही येऊ नका। आम्ही त्यांचा काही गळा धरलेला नाहीये। नगरपालिका ही सफाई कर्मचाऱ्यांना सफाई करण्याचे पैसे देते, पगार देते, त्यांनी तो खर्च बजावला पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे। जर सीओ साहेबांचा असाय तर त्यांना शोकन नोटीस काढावी आणि जर कुठल्या कर्मचाऱ्याला काम करण्याची इच्छा नाहीये त्यांनी स्वेच्छेने सांगावं माझ्याने काम होत नाही त्याची बदली करून द्या। पण माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये गटरची सफाई रस्त्याची सफाई नियमित झाली पाहिजे आणि जर असं होत नाहीये तर माझी आजपासूनची विनंती आहे सीओ साहेबांना का मी माझ्या स्व खर्चाने कामगार लावतो, त्या गटारीवर असलेल्या कामगारांचा पगार करू नये।